हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यास पत्रिकेचा अभ्यास करत होतो. मागच्या तासामध्ये रस विचार याच्याशी संबंधित 2 संकल्पना मी तुम्हाला सांगितल्या आणि त्या कलेच्या क्षेत्रामधून कशा साहित्याच्या क्षेत्रात आल्या हे सुद्धा आपण मागच्या तासामध्ये पाहिलं. सर्व कलेचा एक निकष असतो, त्याच्यामध्ये सत्य, सौंदर्य आणि शिव या 3 गोष्टी असतात असं मानलं जातं. आपण जे म्हणतो सत्यम शिवम सुंदरम, हे त्या कलेचे 3 मुख्य भाग समजले जातात. त्यातला हा सौंदर्याचा भाग सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. सत्य असावं, साहित्यामध्ये खोटं असू नये, आणि ते त्रिकालबाधित सत्य असावं असंही मानलं जातं. आणि हे त्रिकालबाधित सत्य शिव असावं, पवित्र असावं, सर्वांसाठी चांगलं असावं, अशी कल्पना, अशी एक भूमिका मागच्या अभ्यासकांनी, मध्ययुगीन अभ्यासकांनी घेतलेली आहे. तर कलेची ही जी तत्व होती, ही जी कलेची तत्व होती, या अनेक कलांपैकी एक असलेल्या साहित्य कलेला देखील लागू पडत होती. आणि ही साहित्य कला कशाच्या साह्यानं व्यक्त होत होती? तर चित्रांच्या माध्यमातून नाही, रंगरेषाच्या माध्यमातून नाही, मूर्तीच्या माध्यमातून नाही, मातीच्या माध्यमातून नाही, तर ही होती ती भाषेच्या माध्यमातून. आणि ही भाषा जी आहे ही शब्द आणि अर्थांच्या साह्यानं व्यक्त होते. आणि म्हणूनच हे जे वेगळेपण आहे, म्हणूनच आपण जेव्हा साहित्याची व्याख्या पाहिली भारतीय अभ्यासकांची, तेव्हा त्यांनी ते सांगितलं शब्दार्थो संहितो काव्य. शब्द आणि अर्थ यांचं संहितत्व म्हणजे काव्य, म्हणजेच साहित्य. आणि हे या साहित्याचं इतर कलांपेक्षा असणारं वेगळेपण होतं. आता या कलांमध्ये जसं सत्य शिव सुंदर असतं, तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा असतं. रीती असेल, औचित्य असेल, हे जे विचार होते या मुख्य भूमिकेशी निगडीतच होते. आणि याचा आनंद कसा होतो, याच्यामधून काय मिळतं आपल्याला, याच्यासाठी त्याने 2 संकल्पना सांगितल्या, ज्या की या कलेच्या क्षेत्राशी सुद्धा संबंधित होत्या. पहिली संकल्पना होती रस आणि दुसरी संकल्पना होती चर्वणा. पहिली संकल्पना काय होती? रस. आपण रस ही संकल्पना पाहिली. रस म्हणजे अर्क, ज्याची आपल्याला चव लागते, ज्याचा आपल्याला आनंद मिळतो, जे पौष्टिक असतं, त्याच्यातून आपलं शरीर मिळवतं, त्याला रस असं म्हटलेलं आहे. आणि चर्वणा म्हणजे चावणे. आपल्या दातामध्ये आपण जसं अन्न चघळतो, चावतो, त्यालाच उद्देशून यांनी चावणे हा सुद्धा एक प्रक्रिया यांनी गृहीत धरलेली आहे. मग आता जेव्हा रस निर्माण कसा होतो, हा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारला, किंवा अगदी साधा सुद्धा तो प्रश्न आहे. रस निर्माण कसा होतो? तर यांनी सांगितले की बाबा साहित्य असतं, इतर कलेमध्ये वेगळं, साहित्याचं स्वरूप कसं असतं, भाषेशी संबंधित असतं. साहित्यामध्ये काय असतं? शब्द असतात आणि त्याचे अर्थ असतात. आणि हे शब्द आणि अर्थ याचीच जी एकत्रित अभिव्यक्ती असते, याला मग त्यांनी रीती म्हटलेलं आहे, याला मग त्यांनी अलंकार म्हटलेले आहेत, याला त्यानंतर वक्रोक्ती म्हटलेलं आहे, यालाच त्यांनी जी नावं दिलेली आहेत, ध्वनी म्हटलेलं आहे. हे जे सगळे प्रकार आहेत हे कशापासून तयार होतात? तर शब्द आणि अर्थापासून. आणि हे जी वक्रोक्ती आहे, हे जे अलंकार आहेत, ही जी रीती आहे, ही जे ध्वनी आहे, याची चर्वणा कोण करत असतो? याची चर्वणा हा वाचक करत असतो, हा अभ्यासक करत असतो. कशाची चर्वणा? या शब्दार्थापासून हा जो वक्रोक्ती बनली, तिरकसपणे बघितलं, म्हणजे एखाद्याला तर बोलायचं नाही पण टोचून बोलायचं, एखाद्याला पण प्रत्यक्षात नाही बोलायचं, पण फक्त टोचून बोलायचं. मग ही जी वक्रोक्ती असते, म्हणजे लेकी बोले सुना लागे, म्हणजे लेकाला बोलायली पण ते सुनेला लागायले, ही जी वक्रोक्ती असते, ही वक्रोक्ती काय होते? जेव्हा एखाद्या वाचकाला समजते, जेव्हा एखाद्या ऐकणाऱ्याला समजते,
तेव्हा तो त्याचा आनंद घेतो, अरे वा किती छान बोललं हे, आणि मग याच्यापासून रस निर्माण होतो. आणि समजा एखादा अलंकार आहे, आता संत ज्ञानेश्वराचा एक अभंग आहे, ते म्हणतात परमेश्वर कसा आहे याच्याविषयी सांगतात. ते म्हणतात भावबळे आकडे एरवी नाकळे कर्तळी आवळे तैसारे. म्हणजे परमेश्वर कसा आहे, भावबळे आकडे, जर भाव असेल तरच समजेल, एरवी नाकळे, जर भाव नसेल तर समजणार नाही. आता हे भाव असलं काय नसलं काय, काय फरक पडतो, कर्तळी आवळे तैसारे, म्हणजे हातावर, कराच्या तळावर, या हातावर एखादा आवळा ठेवावा, आवळा, संपूर्ण आवळा ठेवावा, तो जसा आपल्याला पकडता येतो मुठीत, तो खाता येतो, त्याचा रंग दिसतो, चव समजून घेता येते, आपल्या पंचेंद्रियांनी त्याचं ज्ञान होतं. अशा पद्धतीनं पंचेंद्रियाच्या पद्धतीनं परमेश्वराला अनुभवता येतं. हा अलंकाराच्या माध्यमातून कोण सांगतात, ज्ञानेश्वर सांगतात. मग हे काय झालं, चरवण. अरे वा, आपल्याला काय वाटतं, नाही नाही नाही, ते फक्त आवळ्याचं आणि हातावर ठेवलेल्या आवळ्याचं दृष्टांत आहे, पण त्याचा अर्थ तेवढ्या पुरता मर्यादित नाही. तो आवळा जसा पंच इंद्रियांना जाणवतो, संपूर्ण इंद्रियांना जाणवतो, आपल्यालाही जाणवतो, दुसऱ्यालाही जाणव देता येतो. म्हणजे मला जर माझ्या हातात जर आवळा आहे तर मी स्वतः पाहू शकतो, त्याचा पंचेंद्रिय माझं ज्ञान होतं, आणि मी माझ्या साह्यानं माझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला तो आवळा कापून देऊ शकतो, आणि ते त्याचं चव घेऊ शकतात. तर एवढा मोठा अर्थ ते एका अभंगातल्या अलंकाराचा आहे. म्हणजे संतांनी दावा केलेला आहे, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही, की पंच इंद्रियांच्या साह्यानं जाणवणारा परमेश्वर, जो डोळ्यानं दिसतो, जो ऐकता येतो, ज्याला पाहता येतं, त्याची चव घेता येते, परमेश्वर कसा आहे, निर्गुण निराकार वगैरे आहे. पण इथं त्यांनी कसा केलेला आहे, सगुण साकार केलेला आहे. तर एवढा मोठा अर्थ, फार मोठा विद्रोही स्वरूपाचा अर्थ फक्त एका अलंकारामुळं निर्माण झालेला आहे. आता जेव्हा आपण जसजसं त्याला चावत जाऊ, जसजसं त्याचा अर्थ शोधत जाऊ, जसजसं त्याचं विश्लेषण करत जाऊ, तसतसं काय होईल, त्याच्या अर्थाची चरवणा होत जाईल. आपण जेव्हा एखादा खातो एखादी गोष्ट, तेव्हा काय होतं, लाळ तयार होते आपल्या शरीरामध्ये, आणि त्या लाळीमध्ये आपण त्याला गोळत 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 बारीक 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 कण करत जातो. तशाच पद्धतीनं हा जो अलंकार केलेला असतो, किंवा ही जी वक्रोक्ती साधलेली असते, किंवा ही जी रीती असते, किंवा ध्वनीत केलेला जो अर्थ असतो, त्याचा आपण जेवढा अर्थ काढू, जेवढा अर्थ काढू, जेवढा अर्थ काढू, जेवढी आपली चरवणा होईल, जेवढी चरवणा होईल, तेवढा तो काय होईल, रसदार होईल, तेवढी त्याची चव, त्याचा अर्क अधिक निघत राहील. न संपणाऱ्या च्युइंगम प्रमाणे, च्युइंगम लहानपणी आम्ही खायचो, तुम्ही सुद्धा खाल्लं असेल, च्युइंगम किती चावत राहा, ते संपत नाही, ते तसंच राहतं, आणि पोट सुद्धा भरून जातं एखाद्या दिवस च्युइंगमना. खूप जर उपायशी असेल, आपलीच लाळ आणि त्याच्यातली शर्करा हळूहळू पोटात जात राहते. हा जो चव आहे, हे जे चावणं असतं, ते या अपेक्षित असतं. म्हणजे भाषब्द आणि अर्थाच्या साह्यानं हे जे अलंकार तयार होतात, ह्या अलंकाराची चरवणा करून जेवढा चरवणा होत जाईल, त्याच्यावरून नंतर रस निर्माण होतो. अशी रससूत्राची भूमिका आहे, अशी ही मांडणी आहे. परंतु ही मांडणी साहित्यासाठी झालती का, किंवा कवितेसाठी झालती का, तर त्याचं आपल्याला ज्ञान नाहीये. मी मागच्या तासामध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की आपल्याकडे भरत मुनी नावाचे एक अभ्यासक होऊन गेले, आणि त्या भरत मुनींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे एक महत्वाचं काम केलं, ते म्हणजे त्यांनी नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांनी साहित्यशास्त्र नाही लिहिलं, त्यांनी लिहिलं नाट्यशास्त्र. नाट्य म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा विषय नाटक हा होता. आणि कदाचित असं असू शकतं की त्या काळामध्ये नाटक ही एक वेगळी शाखा असेल, साहित्य ही एक वेगळी शाखा असेल. कारण की साहित्याला त्या काळामध्ये काव्य म्हटलं जायचं. आता हे जे काव्य आहे, काव्य हे फक्त भाषा आणि शब्दाशी संबंधित आहे याच्याशी, परंतु नाटक हे कशाशी संबंधित आहे. इथं कृती आहे, कृती म्हणजे अभिनय आहे आणि अर्थ आहे. नाटकामध्ये काय असतं,
भाषा तर असतेच ना, पण भाषा महत्वाची असते का कविते एवढ्या? तर तिथं महत्वाचा असतो अभिनय. आणि म्हणून जे आपल्याला उपलब्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की भरत मुनींना कृती आणि अर्थ म्हणजे अभिनय आणि अर्थ याच्या स्वरूपात नाटकाचं विश्लेषण करणारं नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला. आणि हे जे रससूत्र आहे, रससूत्र जे आहे, हे रससूत्र या नाटकाच्या पद्धतीमध्ये मांडलं गेलं. म्हणजे भरत मुनीनं जे नाट्यशास्त्र लिहिलं, भरत मुनीनं जे रससूत्र मांडलं, ते काव्याच्यासाठी नाहीये, कवितेसाठी नाहीये, तर ते कशासाठी? नाटकासाठी आहे. आता हे असं कशामुळे होतं? कारण की हा जो नाट्यशास्त्र नावाचा जो प्रकार आहे तो सुद्धा साहित्यामध्येच येतो किंवा त्याची आणि याची जुळवणी नंतरच्या अभ्यासकांनी केली. मग हे रस कुठं कुठं लागू पडतो? तर तुम्हाला आश्चर्य होईल की संगीतामध्ये सुद्धा रस असतो, नृत्यामध्ये सुद्धा रस असतो, नाट्यामध्ये सुद्धा रस असतो आणि साहित्यामध्ये सुद्धा रस असतो. म्हणजे जेवढ्या कला आहेत, भावना प्रधान कला आहेत, त्या प्रत्येक कलेमध्ये रस हा असतो. एवढंच नाही, मूर्ती कलेमध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा रस असतो. रस म्हणजे ती मूर्ती कोणत्या पद्धतीनं मांडणी केली, म्हणजे ती मूर्ती रागातली आहे, ती मूर्ती आनंदातली आहे, ती मूर्ती अभय देणारी आहे. तुम्हाला ते हनुमानाची मंदिरं माहित असतील, ज्याच्यामध्ये हनुमान गदा घेऊन उभा आहे, हातात गदा आहे, त्याला वीर हनुमान असं म्हणतात. ती मूर्तीचा एक वेगळा प्रकार आहे. आणि जो हनुमान फक्त हात देऊन आशीर्वाद देतो त्याला वेगळं म्हणतात. जी मूर्ती हातात पहाड घेऊन आलेली आहे त्याला संकटमोचन हनुमान मंदिर असं म्हणतात. म्हणजे त्याच्या ज्या मुद्रा आहेत मूर्तिकलेमधल्या, त्या मुद्रांवरून सुद्धा त्या मूर्तीचं स्वरूप, त्याचे हावभाव, त्यातला रस शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मूर्तिकला म्हणजे काय? आपल्याकडे मंदिरात असलेली एकच मूर्ती नसते. मूर्तिकला म्हणजे खूप मूर्तींचा समूह असतो. मूर्तिकलेमध्ये एखादं दृश्य उभं केलं जातं किंवा एखादं कथानक मांडलं जातं, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा रस नावाचा प्रकार वेगळ्या पद्धतीने थोडासा वापरला जातो. त्याच्यापेक्षा आपल्याला हे महत्वाचं आहे की संगीत, नृत्य, नाट्य आणि साहित्य याच्यामध्ये हा रस असतो. आणि आपण जे भरत मुनीचं रससूत्र पाहणार आहोत, जी चर्वणा पाहणार आहोत, ही अलंकार, वक्रोक्ती, रीती, ध्वनी या पद्धतीची नाहीये. हे फक्त मी तुम्हाला अधिकचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे की तुम्हाला ते जेणेकरून लक्षात यावं. तर आपलं जो भरत मुनीचं रससूत्र आहे ते आहे नाट्यशास्त्रावर आधारित, म्हणजे नाटक हा या रससूत्राचा आत्मा आहे. आता आपण जेव्हा नाटक असं म्हणतो तेव्हा साहित्यापेक्षा असलेलं वेगळेपण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता हे नाटक आजच्या पद्धतीचं नाही, हे जुन्या पद्धतीचं आहे, जुन्या काळातलं नाटक आहे. आता हे जेव्हा नाटक असं आपण म्हणतो तेव्हा त्या नाटकामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. पहिली गोष्ट असते तो म्हणजे अभिनय, आणि दुसरी गोष्ट असते त्याचा अर्थ. आता या अभिनयामध्येच त्याची भाषा येते. संवाद नावाचा जो प्रकार असतो तो या अभिनयामध्येच येतो. आता हा वैयक्तिक जो अभिनय असतो, वैयक्तिक म्हणजे स्वतःचा, नटाचा, आता हा कुणाचा असतो? तो नायक असतो. नायक किंवा नायिका किंवा हे जे पात्र आहेत हे जे अभिनय करतात, हा पहिल्या प्रकारचा अभिनय. आता याच अभिनयामध्ये आणखी दुसरा एक प्रकार असतो, आपण आधुनिक काळामध्ये त्याला नैपथ्य म्हणतो. नैपथ्य म्हणजे प्रकाश योजना म्हणतो, किंवा तिथं आजूबाजूला ठेवलेलं सामान असतं. म्हणजे एखाद्या घराचा जर सीन असेल तर फक्त नायक आणि नायिका चालत नाही, तर त्याच्यासाठी नैपथ्य ठेवावं लागतं. तिथं काहीतरी खुर्च्या, टेबल, घराचा सीन उभा करावा लागतो, सेट तयार करावा लागतो, प्रकाश योजना करावी लागते, यांचं मेकअप करावं लागतं, यांचं जी रंगरंगोटी असते तीही करावं लागते. तर हे सगळं कशामध्ये येतं? या अभिनयामध्ये येतं. संवाद सुद्धा येतात या अभिनयामध्येच. कारण की नाटकामध्ये संवाद फेक, तो कसा संवाद करतोय, टायमिंग साधला जातो की एखादा विनोद साधायचा आहे,
तर समोरच्याने दोन शब्द उच्चारले लगेच याचा उत्स्फूर्तपणे नाटकामध्ये येतं का हे सुद्धा इथं पाहिलं जातं. हा सगळा जो भाग असतो या सगळ्याला अभिनय असं म्हटलं जातं. हे मी तुम्हाला आधुनिक काळातलं सांगतो. याच्यासाठीच भरत मुनीने थोडेसे वेगळे शब्द वापरलेले आहेत, पण अभिनयाचं विश्लेषण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि हा जो अर्थ आहे हा अर्थ कशाचा आहे, तर या सगळ्यांचा मिळून जो एक अर्थ येतो, या सगळ्या अभिनयाला मिळून जो एक अर्थ असतो तो अभिनयाच्या स्वरूपात असेल, लक्षणेच्या स्वरूपात असेल, व्यंजनेच्या स्वरूपात असेल, तो अर्थ सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे अभिनय वेगळा आहे, अर्थ वेगळा आहे. अभिनय अर्थासह असतो, परंतु एकत्रित परिणाम जो असतो त्या नाटकाचा त्याचा सुद्धा एक वेगळा अर्थ इथं असतो. आता उदाहरणार्थ मागे जेव्हा इंग्रजांचं राज्य आपलं होतं तेव्हा इंग्रज लोक संहिता तपासायचे. म्हणजे इंग्रजांचं असं धोरण होतं की भारतातल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात बोलू नये, इंग्रजांचा अपमान करू नये, इंग्रजांचा उपहास करू नये. आणि म्हणून जर तुम्ही नाटक लिहिलं, ते प्रकाशित करायचं असेल, ते छापायचं असेल, तर सरकारतर्फे काही मंडळी असायची जी त्याचा अभ्यास करायची, तपासणी करायची. आता हे जे संवाद असायचे हे याचा अर्थ बरोबर तिथं ठरायचा. आता तिथं रामशास्त्रीचं एक त्या काळामध्ये एक नाटक लिहिलं गेलं होतं, भाऊबंदकी नावाचं बहुतेक ते नाटक होतं. त्याच्यामध्ये रामशास्त्री नावाचं जे पात्र होतं तो पेशवाईतले जे भांडणं झाले होते तर त्यातला जो गुन्हेगार असतो एक राजा, त्याला तो शिक्षा देतो. तर तो त्याचा अर्थ होता, त्याचा संवाद होता आणि हे सगळं योग्य होतं, ऐतिहासिक स्वरूपाचं हे नाटक होतं. पण यांनी गंमत अशी केली की यातला जो खलनायक होता त्या नाटकातला, त्या खलनायकाचा जो वेशभूषा आहे, त्या खलनायकाची जी राहण्याची पद्धत आहे, वागण्याची पद्धत आहे, ती समकालीन इंग्रजी माणसाच्या पद्धतीची केली. म्हणजे त्या काळामधला जो इंग्रजी गव्हर्नर होता तो ज्या पद्धतीने मानेला झटके देतो, तो ज्या पद्धतीने असा केसावर हात फिरवतो, किंवा तो ज्या पद्धतीने असा चाळा करतो एखादं लक्षण बारीकस जे की त्याचं वेगळेपण आहे, आयडेंटिटी आहे, त्याची ओळख आहे, तसंच अभिनय यातल्या खलनायकाला त्यांनी करायला लावला. संवाद बरोबर आहेत, अगदी संवाद बरोबर आहे, संवादामध्ये कुठंच गफलत नाही, संवाद ऐतिहासिक आहेत, परंतु त्याचा अभिनय जो आहे, हे जे वैयक्तिक त्याचा अभिनय आहे, त्याचं जे नैपथ्य आहे, त्याची जी प्रकाश योजना आहे, त्याची जे दाढी मिशी वगैरे जी ठेवलेली आहे, त्याची रचना मात्र आधुनिक काळातल्या एखाद्या खलनायकासारखी, एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यासारखी. काय झालं असेल, काय होणार आहे नाटकामध्ये, काय होणार आहे, अभिनय कोणी कसंही करू शकतो. परंतु जेव्हा ते नाटक सादर केलं गेलं, सगळ्यात खूप चाललं ते नाटक जेव्हा सादर केलं गेलं तेव्हा नाटकाचा जो अर्थ होता, समग्र अर्थ, तो असा झाला की इंग्रज विरुद्ध भारतीय. म्हणजे नाटक आहे भारतातलंच, नाटक आहे ऐतिहासिक घडामोडीवरचं, परंतु त्याचा जो समग्र अर्थ आहे तो असा मांडला गेला. संवाद ऐतिहासिक आहेत, परंतु अभिनयाच्या साहाय्यानं असं त्याची मांडणी झाली की त्याचा अर्थ झाला की नाही, हे काही जुन्या काळातलं नाही, तर आताच्या काळामध्ये जो इंग्रज अधिकारी आपल्याला त्रास देतो आहे त्याच्या विरोधातला हा रामशास्त्री नावाचं एक पात्र आहे. आणि त्याचा जो नायक होता रामशास्त्री, त्याची जी वेशभूषा होती ती टिळकांसारखी करून टाकली. मग टिळकांची पगडी, टिळकांचं मिशी, टिळकांचे कपडे, कारण की त्या काळामध्ये टिळक हे नेते होते. ते जवळपास तो कालखंड 1910 ते 20 म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या पहिलेचा होता, त्या काळातला होता, त्या आसपासचा. त्या काळामध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे नेते होते, इंग्रजांच्या विरोधात काम करणारे. तर असं नैपथ्य केलं, प्रकाश योजना केली आणि त्याची मांडणी केली, त्याच्यामुळे काय झालं, त्याचा अर्थ बदलला. तर हा जो अर्थ असतो नाटकाचा तो सुद्धा एक स्वतंत्र प्रकरण असतं, त्या अभिनयापेक्षा वेगळा असतो. अभिनयापेक्षा त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने करता येते, कारण की या सगळ्या समग्र पद्धतीचा तो एक परिणाम असतो. आणि म्हणून भरतमुनीचं जे नाट्यशास्त्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा रस ही संकल्पना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चर्वना नावाची संकल्पना आहे. चर्वना म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं असेल, चर्वना म्हणजे चावणे, चघळणे, त्याचा आनंद घेणे. आता
हा जो आहे रस आणि ही जी आहे चर्वणा, आता नाटकामध्ये काय आहे, अभिनय आणि अर्थ आहे. आता अर्थामध्ये पहिला अर्थ आहे जो सरळ अर्थ आहे, दुसरा अर्थ आहे तो लक्षणेच्या स्वरूपातला आहे, थोडासा तिरकस पद्धतीचा, आणि तिसरा आहे तो व्यंग्यार्थ आहे. हे तिन्ही प्रकारचे अर्थ आहेत. आणि याच्यामध्ये वैयक्तिक अभिनय आहे. आता हा अभिनय कसा असू शकतो, तर वैयक्तिक अभिनयाचे सुद्धा खूप प्रकार असतात. याचे प्रकार आहेत कशाचे, अभिनयाचे. नायक नायिका कसा सीन क्रिएट करतात, वातावरण कसं असतं, त्याचं नैपथ्य कसं असतं, याचे प्रकार आहेत. प्रकाश योजना कशी असावी, याचे प्रकार आहेत. तर जेव्हा नाट्यशास्त्र त्यांनी लिहिलं, जेव्हा भरत मुनीने नाट्यशास्त्राचा विचार केला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या अभिनयाचे सगळे प्रकार आणि या अर्थाचे सगळे प्रकार, या सगळ्यांचं मिळून, ह्या सगळ्यांना मिळून याच्यातला एक एक घटक किंवा सगळ्या मिळून जी चर्वणा करतो माणूस, त्याच्यापासून रस तयार होतो. म्हणजे आनंद जो तयार होतो किंवा जे साहित्यातून जे काही मिळतं नाटकातून. आता इथं आपण साहित्याचा अभ्यास करत नाही, इथं आपण कवितेचा अभ्यास करत नाही, तर आपण इथं नाटकाचा अभ्यास करतोय. मग आता नाटकामध्ये काय असतो, नायक असतो, नायिका असते, त्यांचे हावभाव असतात, त्यांची नेत्रपल्लवी असते, त्यांचं पळणं असतं, हिरोचा डान्स असतो, हिरोईनचा डान्स असतो, हिरोईन किती सुंदर दिसते, हिरो किती आकर्षक दिसतो, खलनायक कसा आहे, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड कसं आहे. तर हे जे सगळं काही आहे, या सगळ्यांचं मिळून, या एका एका गोष्टीची मिळून जी चर्वणा केली जाते, जी मनातल्या मनात केलं जातं, जे त्याचं आठवलं जातं, जे त्याचं आवड केली जाते, त्याच्यापासून रसनिष्पत्ती होते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा एक ढोबळ आराखडा आहे रस चर्चेचा. कारण की आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे संधी आहे. आता हे ऑनलाईन एज्युकेशन असल्यामुळं एक एक मुद्दा, एक एक घटक मी इथं मुद्दा म्हणून अधिक विश्लेषित करत आहोत. तर आपल्याला इथं लक्षात आलं असेल की अभिनयाचे वेगवेगळे प्रकार, अर्थाचे वेगवेगळे प्रकार, आणि हे सगळे घटक मिळून याच्यातला जो घटक आपल्याला आवडेल. आता एखादी स्त्री आहे, ती चित्रपट पाहायला गेली, तेव्हा अशी शक्यता आहे की तिला त्या हिरोईनचे कपडे आवडतील, ड्रेस तिचा, त्याचे कलर आवडतील, तिच्या कानातलं घातलेलं आवडेल. मग ती जेव्हा घरी जाईल तेव्हा ती काय विचार करेल, किंवा ते जेव्हा नाटक पाहत असेल तेव्हा ती काय विचार करेल, अरे वा हिचे कपडे किती छान आहेत. मग तिच्या डोक्यामध्ये ती चर्वणा सुरू होईल त्या कपड्याविषयीची, किती सुंदर आहे, आकर्षकता तयार झाली. आकर्षकतेतून मग त्याला आनंद होईल, त्याच्यातून रस तयार होईल. रस कसा तयार होईल, काय तयार होईल, हा नंतरचा भाग आहे. तर सांगायचा अर्थ एवढाच की नाटकामधले जे घटक असतात, हे घटक जे असतात, आता आपण यांना आधुनिक नावं दिलेली आहेत, जुन्या काळामध्ये याची वेगळी नावं होती. आता याला त्यांनी म्हटलेलं आहे भाव. आपण इथे घेऊया भरत मुनीचे जे रससूत्र आहे, त्याच्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत. ते म्हणतात भाव, विभाव, अनुभाव, संयोगात, रस निष्पत्ती. म्हणजे भाव, विभाव, अनुभाव, संयोगात, रस निष्पत्ती. आता हा रस कोणता, हा. आता त्यांच्या समोरचा प्रश्न होता की नाटक आहे, या नाटकामधली रस निष्पत्ती कशी होते. तर उत्तर यांनी दिलं कशामध्ये, संयोगात. कशाचा संयोग, संयोग म्हणजे एकत्रित आले, की मी जे तुम्हाला सांगितले इथं. आता हे आपण आधुनिक नावं दिलेली आहेत, यालाच यांनी कोणती नावं दिलेली आहेत, तर ही भाव, विभाव, अनुभाव, आणि याच्यामध्ये आणखीन एक स्थायी भाव वगैरे आहे. तर भाव, विभाव, अनुभाव, संयोगात, रस निष्पत्ती, या तीन घटकांचं एकत्रीकरण नाटकामध्ये झालं की त्याची चर्वणा होते, त्याच्यापासून रस निर्माण होतो, असं यांचं म्हणणं आहे. तर हे जे शब्द आहेत भाव, विभाव, अनुभव, याला आपण आधुनिक काळामध्ये
वैयक्तिक अभिनय, नैपथ्य, प्रकाश योजना वगैरे वगैरे असं ढोबळ मानानं म्हणू शकतो. एकत्रित आपण म्हणू शकत नाही, परंतु समजण्यासाठी ती एक महत्वाची गोष्ट आहे. तर आपण हे भाव काय असतात, विभाव काय असतात, अनुभव काय असतात आणि रस कसे असतात, यांचा संयोग कसं होतो, हे या भरतमुनीच्या रससूत्रामध्ये नाट्यशास्त्रावरच्या आधारित आपण पाहणार आहोत. पुढच्या तासामध्ये मी भाव कसे असतात, भाव कशाला म्हणतात, याचा अगदी सविस्तर आणि पद्धतशीर आपण विश्लेषण इथं पाहणार आहोत. हा घटक आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. मला वाटलं की आजच्या या तासामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की भरतमुनीचं नाट्यशास्त्र हे आपल्या साहित्यशास्त्रापेक्षा वेगळं आहे. भरतमुनीचं जे रससूत्र आहे ते केवळ नाटकासाठी आहे, साहित्यासाठी नाही, कवितेसाठी नाहीये किंवा कादंबरीसाठी नाही किंवा कथेसाठी नाहीये. तर ते फक्त कसं, जिथं अभिनय आहे याच्यासाठी, अभिनय जिथं केला जातो, जिथं नाटक असतं त्या नाटकासाठी त्यांनी हे सूत्र वापरलेलं आहे. भाव, विभाव, अनुभव, संयोगात्र, रसनिष्पत्ती. हे थोडंसं मी तुम्हाला विश्लेषण करून दिलं सोपं असण्यासाठी. आणि जर तुम्हाला ते काहीच लक्षात नाही आलं तर तुम्ही याचं सरळ सरळ असं तुम्ही गृहीत धरा की अभिनय करणारा अभिनेता असतो, नट असतात, इतर सहाय्यक कलावंत असतात, त्यांचं नैपथ्य असतं, प्रकाश योजना असतो, त्यांचा सगळा येणारा एक अर्थ असतो. तर यालाच त्या काळामध्ये ह्या संकल्पना वापरलेल्या आहेत ढोबळ पद्धतीनं. नाटकाचे जे तंत्र असतात, अभिनयाचे जे प्रकार असतात, त्या अभिनयाचे प्रकार आणि हे सगळे अनुभव आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.